नमस्कार, आपण पाहत आहात PNTV मराठी। सविस्तर बातम्यांसाठी पाहूया आजचं बातमीपत्र। मंत्रिपद पाहायला गेलं तर स्वीकारणार आनंदाने स्वीकारणार त्यात काय भाव आहे कारण मंत्रिपद म्हणजे काम करण्याची संधी असते, विकास करण्याची संधी असते। तो पहिल्यांदा मंत्रिपद देणं हे महत्त्वाचं आहे आणि मला खात्री आहे की पक्षश्रेष्ठी माझ्या अनुभवाचा आणि मी आतापर्यंत जी पक्षासाठी या ठिकाणी काम केलेले आहे त्याचा विचार करतील अशी माझी अपेक्षा। निवडणुकीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर केवळ आणि केवळ मराठा समाजानेच राष्ट्रवादीची पाठराखण प्रत्येक निवडणुकीत केलेली आहे। आपण मंत्रिपदाची मागणी करणं योग्य आहे, परंतु त्याच्या बाबतीत अजितदादाकडे सगळी खाती आहेत वगैरे असं म्हणणं एकदम चुकीचं आहे। निवडणुकीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर केवळ आणि केवळ मराठा समाजानेच राष्ट्रवादीची पाठराखण प्रत्येक निवडणुकीत केलेली आहे। मी 1999 पासून या ठिकाणी आमदार आहे। आता माझी 5वी गटांची जागा रिक्त झालेली आहे, त्याच्यामुळं का साहजिकच कार्यकर्त्यामध्ये चर्चा असणं स्वाभाविक आहे। एक माणिकराव कोकाटेंची जागा रिक्त झालेली आहे। कोकाटे यांचा आज या ठिकाणी राजीनामा उपमुख्यमंत्री अजितदादाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि आपली सकारात्मक पूर्ण जिल्ह्यातून मागणी होते की कॅबिनेट मंत्रीपदी दादाला या ठिकाणी वर्ग देण्यात यावा। कसं बघताय कार्यकर्त्याच्या विधानाकडे? बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी असणं स्वाभाविक आहे, कारण एकतर मी 1999 पासून या ठिकाणी आमदार आहे। आता माझी 5वी टर्म आहे। मध्यंतरी मला 3 वर्ष राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती पक्षामुळं, अजितदादामुळंच। परंतु काही कारणामुळं मला त्या ठिकाणी राजीनामा देण्यास सांगितलं, त्याप्रमाणे मी राजीनामाही दिला होता। या नंतर आता एक माणिकराव कोकाटेंची जागा रिक्त झालेली आहे, त्याच्यामुळं का साहजिकच कार्यकर्त्यामध्ये चर्चा असणं स्वाभाविक आहे आणि पक्षश्रेष्ठी योग्य तो विचार या कार्यकर्त्यांच्या भावनेच्या बाबतीत करतील अशी माझी अपेक्षा आहे। बीड जिल्ह्याच्या बाबतीत मंत्रिपदाबाबतीत या ठिकाणी म्हणजे एक मराठा म्हणून कुठं अन्याय होतोय का? नाही, आपला हे तर मागं मी बोलून दाखवलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा राष्ट्रवादीचा बॅकबोन आहे। आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर केवळ आणि केवळ मराठा समाजानेच राष्ट्रवादीची पाठराखण प्रत्येक निवडणुकीत केलेली आहे। परंतु मंत्रिपद देताना मात्र मराठा समाजाला नेहमीच डावललं जातं। ही खंत मराठा समाजाची आहे, माझी आहे, प्रत्येक कार्यकर्त्याची आहे की बाबा निवडणुकीत जो समाज राष्ट्रवादीला भरभक्कम पाठिंबा देतो त्या समाजालाच डावलण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे दुर्दैवाने। आणि त्यामुळे ती खंत मनामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा राष्ट्रवादीचा बॅकबोन आहे। आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर केवळ आणि केवळ मराठा समाजानेच राष्ट्रवादीची पाठराखण प्रत्येक निवडणुकीत केलेली आहे। परंतु मंत्रिपद देताना मात्र मराठा समाजाला नेहमीच डावललं जातं। ही खंत मराठा समाजाची आहे, माझी आहे, प्रत्येक कार्यकर्त्याची आहे की बाबा निवडणुकीत जो समाज राष्ट्रवादीला भरभक्कम पाठिंबा देतो त्या समाजालाच डावलण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे दुर्दैवाने। आणि त्यामुळे ती खंत मनामध्ये आहे। आपल्या दुकानासाठी ऑनलाईन ग्राहक वाढवायचे आहेत? पारंपरिक जाहिराती महाग आणि कमी प्रभावी ठरत आहेत। साई ग्राफिक्स बिझनेस AI व्हिडिओ ऍड्स आता मदत करते। आम्ही AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या दुकानासाठी प्रोफेशनल आकर्षक व्हिडिओ तयार करतो। कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, गोफे सर्व दुकानांसाठी कमी किमतीत, जलद वेळेत। आजच संपर्क करा साई ग्राफिक्स 9623519938।
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी रहा सतत कनेक्ट PNTV मराठी न्यूज सोबत. लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समस्या तुमची, आवाज आमचा. PNTV मराठी न्यूज.